मॅडमनी ज्याप्रमाणे सांगितलं होतं तसं मी मराठी बोलता येते मला, तसा काही फारसा प्रश्न नाही. शिक्षण माझं इंग्रजीमध्ये झालेलं आहे. बेसिक एज्युकेशन मराठीमध्ये झालं, नंतर खूप एज्युकेशन इंग्लिशमध्ये झालं. तर थोडा आपण त्याला काही इम्प्रुव्हमेंट पडला असेल तर इंग्लिशमध्ये थोडं बहुत मला म्हणजे शब्द माहिती आहेत, बघायची मी तर असं जाणकार नाही मी. आणि महत्त्वाचं म्हणजे विदर्भातला जो विद्यार्थी असतो तो इंग्लिशमध्ये पूर्ण मागे असतो, हे सर्व सुख आहे. ओके, सो without wasting my time, I congratulate to all the successful students in the Aadhaar Talent Search examination has been held in this institution. I don't know the exact date, but the madam has told me about almost 400 around the participants in the event. So I had to congratulate आणि इथे बसलेले सर्व जे गायडन्सवर काहीतरी बोलायचं. गोष्ट अशी आहे की सर्व गायडन्सवर म्हणजे एवढे व्याख्यान झालेले आतापर्यंत पॅन इंडिया, प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या रिजनल. त्या ठिकाणी मी सुद्धा छत्रपती शिवरायांच्या जयंतीला करेल. फक्त मी शिवाजी महाराज जे म्हटलं तुम्हाला म्हणायचं, ठीक आहे. विजय सारखी तलवार चालून गेला, दिनाच्या छातीने हिंदुस्थान हारून गेला, मोठर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना नाडून गेला. स्वर्गात जातांनी देवाने त्याला झुकून मुजरा केला, तो माझा शिवराय होऊन गेला, शिवराय होऊन गेला, शिवराय होऊन गेला. प्रौढ प्रताप पुरंद क्षत्रिय ग्रावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज शिवाजी महाराज, श्रीमंत श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय, श्री शिवाजी महाराज की जय, श्री शिवाजी महाराज की जय. तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे, तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे. महाराष्ट्राची वाघीण तू, महाराष्ट्राची वाघीण तू, भवानीचा वार आहे. भगव्याची रक्षणे तू, स्वराज्याची शान आहे. डुबळी समजू नको तू स्वतःला, डुबळी समजू नको तू स्वतःला, तू जिजाऊची लेक आहे, तू जिजाऊची लेक आहे. या ठिकाणी जेवढ्या मुली आहेत त्याच्या खास हे वाक्य आहे. आणि आपण मुलींना तुझ्या स्थान मिळतं, परंतु आताची परिस्थिती फार वेगळी आहे. बरोबर आहे की असं कुठलं क्षेत्र नाही या ठिकाणी मुली समोर नाही. किंवा फायटर प्लेनची जे पायलट आहे अश्विन अवनी श्रीवास्तव, अशी फर्स्ट फायटर प्लेन पायलट इन इंडिया, तिथेच एक क्षेत्र आलेलं होतं जिथे फिजिकली सायकोलॉजिकली पायलटचं ज्यावेळेस ट्रेनिंग येतं, कमर्शियल पायलट लायसन्स ज्यावेळेस मेंटॅलिटी टेस्ट केली जाते. आणि शी इज अ फर्स्ट वुमन फायटर पायलट. आपण जर विमानाने प्रवास केला तर आपल्याला कळतं की आपण जर बसलो विमानामध्ये तो असा व्हायब्रेट होतो थोडा, ज्याला काय म्हणतो आपण व्हायब्रेशन होतात, विमानाचा जम्मी होतो. ओके, की आपण ॲज अ पॅसेंजर सुद्धा घाबरतो विमानाने बसल्यानंतर, साधा साधा फ्लाईट. आणि ज्यावेळेस एखादा फायटर प्लेन चालवायचं म्हटलं तर फायटर प्लेनचं जे स्पीड असते ती फार डिफरंट फ्रॉम दी अवर डोमेस्टिक प्लेन इंटरनेशनल फ्लाईट. मला फक्त एकच विचारायचं आहे, तुम्हाला इथे मी आला एक टॅलेंट सर्च एक्झामिनेशन झाली, आधार टॅलेंट सर्च एक्झामिनेशन, ठीक आहे. त्यामध्ये तुम्हाला चांगला तुम्ही पास झाला, तुम्ही इथे आला. पण तुम्ही प्रत्येकाला असं वाटत असेल की आपल्याला पुढे जाऊन काहीतरी करिअर करायचं आहे, हो ना, करिअर करायचं आहे. 12वी नंतर मला एक असं क्षेत्र निवडायचं आहे की क्षेत्रामध्ये मला माझं नाव कमवायचं आहे, माझं उदरनिर्वाहाचं साधन होईल, माझ्या कुटुंबाला कुठेतरी आधार होईल. बरोबर, कारण की आपण एक सर्वसामान्य समाजाला बिलॉंग करतो आणि माझी स्वतःची एक आयडेंटिटी निर्माण होईल, या भावनेने आपण इथे आलेला. माझा प्रश्न असा आहे की करिअर इंग्लिश शब्द आहे, बरोबर आहे, मग मराठीत काय म्हणतात? करिअर हे इंग्लिश शब्द आहे, मराठी त्याला काय म्हणतात? व्हॉट इज द सिनॉनिम, समानार्थी शब्द काय आहे करिअरचा? मी गुगलवर जरी सर्च केला, गुगलवर जरी सर्च केलं ना तुम्हाला भेटणार नाही. डिक्शनरीमध्ये सर्च केला तरी भेटणार नाही.
So I thought it is better to derive the CARER career to know more about what is being a career. बरोबर आहे. आपल्याला माहिती नाही, आपल्याला फक्त एवढं माहिती आहे सर्वसामान्य आपली जी समज असते की करिअर म्हणजे काय, की 10वी किंवा 12वी नंतर असं शिक्षण घ्यायचं की जे शिक्षण घेतल्यानंतर मला चांगली नोकरी मिळेल आणि त्यानंतर मला नोकरीनंतर मला पैसा मिळेल, त्याला आपण पगार होतो आणि माझ्या परिवारावर पुढील उदरनिर्वाहाचं साधन म्हणून मी हातभार लावेल, ती जबाबदारी माझ्या खात्यावर येईल आणि माझी जे लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड आहे पण थोडंफार काय होती ना वाढेल. बरोबर. येस ऑर नो? आर यू अग्री ऑर नो? त्याला करिअर म्हणतो ना आपण. ही हॅविंग अ सेटल करिअर, त्याला एक चांगली नोकरी लागली आणि एका मुलाला चांगलं शिक्षण मिळेल. बरोबर. लग्न करतात. येस ऑर नो? जे वेल सेटल मुलाला वेल सेटल लाईफ पार्टनर मिळतो असा समज असा मला, आणि वेल सेटल मुलीला वेल सेटल मुलगा मिळतो. मग ज्यावेळेस समाजाचा दृष्टिकोन असा असतो की मुलगा किंवा मुलगी हे सेटल व्हावं, हे सेटल व्हायला पाहिजे. मग सेटल राहण्याकरता मला असं शिक्षण घेतलं पाहिजे की जे शिक्षण घेतल्यानंतर मला कुठेतरी स्टॅबिलिटी, मला फार लवकर कुठेतरी नोकरी मिळेल. बरोबर. मग असं कुठलं क्षेत्र निवडायचं हा फार मोठा प्रश्न आहे. जवळजवळ तुमच्या माहितीने मी सांगतोय 5000 करिअरचे ऑप्शन्स आहेत फॉर युअर टाइम इन्फॉर्मेशन. 5000. याच्यापैकी हार्डली आपल्याला एक 20-25 माहिती असेल तर बरोबर. तर चांगले पर्सेंटेज मिळतात तो सायन्सला जातो. मॅथमॅटिक्स चांगलं असेल तो इंजिनिअरिंगकडे वळतो, बायोलॉजी चांगलं असेल तो मेडिकलकडे वळतो. हा एक पारंपरिक पद्धत सुरू आहे आतापर्यंत. BSc, BCom, BA, दॅट्स ऑल. प्रोफेशनल कोर्सेसमध्ये इंजिनिअरिंग, मेडिकल, आर्किटेक्चर, ॲडव्होकेट मीन्स त्याला आपण लॉ म्हणतो, फार्मसी, आर्किटेक्चर ऑर पायलट. मग असे काही मोठा कोर्सेस आपल्याला माहिती आहे, पण त्याच्या पलीकडे काही आहे रिझर्व हे माहिती. वाय? बिकॉज वी पीपल आर रशिंग बिहाइंड द क्राउड. आपण गर्दीच्या मागे फिरत असतो. बरं, त्यांनी इंजिनिअरिंग केलं, त्याला चांगली लक्षाबघायची नोकरी मिळाली. ही जो सॉफ्टवेअर इंजिनियर हॅव्हिंग पॅकेज ऑफ ऑलमोस्ट 30 लाख रुपीज पर इयर, 30 लाखाचं पॅकेज आहे त्याला. पण याच्या चाबी घरून जाते. अरे वा, इंजिनिअरिंग केलं तर चांगली नोकरी मिळते. अरे बाबा, तू स्वतःला बघ, तुझं पोटेन्शियल आहे का, कॅपॅसिटी आहे का, यू पोटेन्शियल, कॅपॅसिटी, टॅलेंट, अकॅडमिक्स, सायकोलॉजी. त्यांनी केलं म्हणून मी करणार, तुला म्हणून मिळणार आहे, त्याला मिळालं. सो आय थॉट की करिअरला मी बायफॉर्गेट केलं. CARER, सी स्टँड फॉर क्रिटिकल थिंकिंग. थोडा नोट करून घ्या प्लीज. नोट मीन्स लक्षात ठेवा. सी स्टँड फॉर क्रिटिकल थिंकिंग. हाऊ टू फाइंड, हाऊ टू सिलेक्ट मीन्स आवर परसेप्शन टू द करिअर शुड बी व्हेरी डिफरंट रादर दॅन दी अदर्स. लोकांपेक्षा करिअरकडे बघण्याचा दृष्टिकोन माझा वेगळा असायला पाहिजे. त्याकरता आपल्याला करिअर म्हणजे नेमकं काय हे समजून घेणं फार आवश्यक आहे. मी टप्प्याटप्प्याने सर्व सांगेन तुम्हाला करिअर म्हणजे काय, करिअर प्लॅनिंग, करिअर सिलेक्शन फॉर युअर सक्सेस अँड लास्ट मी करिअरचे ऑप्शन सांगेन. अशा पद्धतीने आपला प्रवास राहील की साधारणतः 1 तास तुमचा घेणार. चालेल? आर यू रेडी ऑर नॉट? येस ऑर नो? वक्ता आणि श्रोते याच्यातलं जे रिलेशन आहे ना ते सासू सुनेचं असतं. वक्ता म्हणजे काय, सासूचा रोल प्ले करतो. म्हणजे सासू म्हणजे काय, सारख्या सूचना. आणि श्रोते म्हणजे काय, सून, सूचना नको, ते काही चालणार नाही. ठीक आहे. कारण की मी जवळपास एक 12 ते 14 वर्ष टीचिंग फील्डमध्ये होतो. हाऊ टू कंट्रोल द क्लास आय नो वेल. तुम्हाला थोडं रिलॅक्स केलं की छान क्लिअर. सो मी तुम्हाला बोर पण करणार नाही, मध्ये मध्ये आपण म्हणजे कमी वगैरे करतो, काय अडचण नाही. तो सी स्टँड फॉर क्रिटिकल थिंकिंग. आपल्याला करिअरला बघायचं आहे मित्रांनो. आपला जो दृष्टिकोन आहे करिअरला बघण्याचा तो थोडा वेगळा करणं गरजेचं आहे. बिकॉज वी आर हिअर इन द व्हेरी कॉम्पिटेटिव्ह युगा. एक स्पर्धेचं युग आहे, प्रत्येकाला माहिती आहे. आणि आजच्या युगामध्ये फार कमी वयामध्ये करिअर सेटल होण्याचं प्रत्येकाची इच्छा असते, इच्छा असते. बरोबर. तशी आपली पण आहे प्रत्येकाची की मला 12वी नंतर काही ठराविक
एक 4 ते 5 वर्ष शिकायचं. तुम्हाला जास्त शिकायचं शिका, काही अडचण नाही. बरोबर, 12 3 ते 4 वर्षांनी ग्रॅज्युएशन, मग PG करा 2 वर्ष, मग PhD करा. मग जवळपास 10 वर्ष तुम्ही शिकू शकता आरामात. तुमची इच्छा असेल तर, नसेल तर 3-4 वर्षात ते होते, काही अडचण नाही. तुम्ही कुठलं शिक्षण घेता, किती टेन्युअरचं आहे, त्याचं ड्युरेशन काय, याचं एवढं महत्त्व नाही. जेवढं तुम्ही किती सिरियसली घेता, तुमचा अप्रोच त्या एज्युकेशनकडे, ते एज्युकेशन कुठलंही असतं, whether it is MBA, whether it is engineering, medical, nursing, fashion design, whatever it may be, तुमचा दृष्टिकोन त्या एज्युकेशनकडे कसा आहे बघण्याचा दृष्टिकोन हे फार महत्त्वाचं आहे. तुम्ही स्वतः किती सिन्सिअर आहात, तुम्हाला कळतंय की काय वाटतं, मी किती मेहनत करू शकतो, मी किती पर्सिस्टन्स आहे त्या एज्युकेशनमध्ये. बघा, एक ITI होल्डर सुद्धा चांगल्या कंपनीत चांगला करिअर करू शकतो. ITI म्हणजे 10वी नंतर 2 वर्षापूर्वी. ॲट द सेम टाइम एक इंजिनियर जो फक्त गर्दीच्या पाठीमागे धावला आणि इंजिनिअरिंग केला, त्याला फार कमी पगाराची नोकरी त्याच कंपनीमध्ये सुद्धा लागू शकते. एक ITI होल्डर फॉरेनला जाऊन सेटल होऊ शकतो. पण तो एक इंजिनियर जो बळजबरदस्तीने त्याचा स्वतःचा इंटरेस्ट नाही आणि त्यामध्ये ती क्वालिटी नाही, पोटेन्शियल नाही, तरी तो इंजिनियर झाला. कारण की काय, की लोकांनी म्हटलं तू इंजिनियर. तुम्ही किती स्वतः हार्डवर्क करू शकता, किती सिन्सिअरली त्या एज्युकेशनकडे बघता, तुमच्यात किती हार्डवर्क करण्याची क्षमता आहे, हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून कधीच कुठल्याच एज्युकेशन कोर्सला ब्लेम करू नये. प्रत्येक एज्युकेशन कोर्स हा तेवढाच इक्वली इम्पॉर्टंट आहे. वेदर इट मे बी युअर नर्सिंग, मे बी अ BA आर्ट. तुम्ही एखाद्या BA एका इंग्लिश लिटरेचरमध्ये BA केलं तरी एक्सलन्स पाहिजे. त्या कोर्समध्ये तुमचं क्रिटिकल थिंकिंग, आपल्याला क्रिटिकल थिंकिंग म्हणजे फार सूक्ष्म रीतीने आपल्याला विचार गरजेचा आहे की कुठल्या करिअर अपॉर्च्युनिटीज आहे, कुठल्या करिअर ऑप्शन्स आहेत, कुठले एज्युकेशन माझ्या ऑनलाईनमध्ये अवेलेबल आहे. मग माझं अकॅडमिक्स चांगलं आहे का, मला तेवढे पर्सेंटेज आहे का, माझं पोटेन्शियल आहे का, मला ते झेपेल का. मग तो जो पर्टिक्युलर कोर्स केल्यानंतर स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत का. मग रोजगाराच्या संधी उपलब्ध नसेल तर मला स्वयंरोजगारासाठी काहीतरी चालना मिळेल का, ह्या पद्धतीने आपण करिअर बघणं गरजेचं आहे. कॉल क्रिटिकली थिंक करणं. मी वारंवार सांगतो, गर्दीच्या पाठीमागे तुम्ही धावू नका. कारण की ज्या ठिकाणी गर्दी असते तिथे कॉम्पिटिशन असते आणि जिथे गर्दी नसते तिथे कॉम्पिटिशन कमी असते. इट हार्डली मॅटर हाऊ यू आर चुसिंग करिअर. आता आपल्या इन्स्टिट्यूशनमध्ये मॅडमने सांगितलं की फॅशन डिझायनिंग वन ऑफ द गुड कोर्स, बॅचलर ऑफ फॅशन डिझायनिंग. बघा, कोर्सेस अनेक आहेत, परंतु काळानुरूप आपल्याला स्वतःला बदलवणं गरजेचं आहे, आपला विचार बदलवणं गरजेचं आहे. विदर्भामध्ये जी टेक्नॉलॉजी आहे किंवा ही फार लेट येत असते. मग फॅशन टेक्नॉलॉजीच्या जर बॅचलर ऑफ फॅशन डिझायनिंग या पद्धतीने जर आपण विचार केला तर मग विदर्भामध्ये आज आलेला आहे. एक 4-5 वर्षानंतर त्याला होईल, कारण की आपल्याला वेळेसोबत चालायचं आहे. इट इज अ नीड ऑफ टाइम. पीपल आर seeking to the very expert fashion designer. People are ready to pay. लोक पे करायला तयार आहेत, but they don't find the expert fashion designer. So they may seek to the Mumbai or Metro City fashion designer. Online fashion designer सर्च करतात. आता वेडिंगचं जे सूट्स आहे, अटायर आहे वेडिंगचं, तर ते सुद्धा ऑनलाईनमध्ये करतात. ते their hometown they are charging. कस्टमाइज सूट जर डिझाईन करायचं ते चार्जिंग. मग आपल्याला आपल्या आवडीनिवडीचं हवं असेल तर आपण काय करतो, त्यांनी जे पैसे म्हणतो ते देतो. वेळेनुसार आपल्याला बदलणं गरजेचं आहे. कारण बघा, वेळेनुसार HMD कंपनी बदलली नाही, HMD बंद झाली. नोकिया कंपनी मोबाईलची वेळेनुसार बदलली नाही, ती बंद झाली. जर आपण स्वतःचे विचार वेळेनुसार जर बदलू शकलो नाही तर कदाचित आपण या स्पर्धेच्या बाहेर पडलो. सो यू हॅव टू थिंक. A stand for awareness. Do we possess? Do we have the awareness? आपल्याला जागृती आहे का? आपल्याला काय माहिती आहे नागपूर शहराबद्दल? We have the Nihan at नागपूर. मला असा कुठला कोर्स, कुठलं शिक्षण घेतल्यानंतर मला लागलीच नोकरी मिळेल. बघा,
आजकाल असे कोर्सेस आहेत, टेक्निकल कोर्सेस, नॉन टेक्निकल कोर्सेस, बिकॉज इट इज इयर ऑफ द स्किल एज्युकेशन, की तुम्हाला जास्त शिकायची गरज नाही. 12वीमध्ये तुम्ही 3 वर्ष जरी शिकलात ना, असं इंग्लिशमध्ये म्हणतात की गिव्ह युअर 3 years लाईफ, जीवन जगू शकता. आणि ह्या 3 वर्षात जर तुम्ही जम्बलिंग केली, जम्बलिंग मीन्स व्हॉट, आजकल मेरे प्यार के चलते हैं जबान पर, सबको मालूम है और सबको खबर हो गई. कळलं? मुळात चुकतं इथे सोशल मीडिया, गाणे, मूवीज याच्या इन्फ्लुएन्स आहे ना, बरोबर आहे की नाही? येस ऑर नो? मग हा मुलगा किंवा मुलगी तिथे डायव्हर्ट होते आणि जे कॉन्सन्ट्रेशन अभ्यासामध्ये लागायचं आहे तो कॉन्सन्ट्रेशन दुसऱ्याकडे. आणि त्याचं प्लॅनिंग चालू, की शाम को मिलेगी क्या, फिर अपन गार्डन में जाएंगे, फिर पब में जाएंगे, कॉफी पीने जाएंगे. मग याचं प्लॅनिंग बघा, ज्या वयामध्ये याचं करिअरचं प्लॅनिंग पाहिजे असायचं असतं, तो हा वेगळंच प्लॅनिंग करतो असतो. मेन बघा, याचं रिलिव्हन्स पहा. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये क्षमता नाही. तुम्हाला कोणी सांगतात प्लॅनिंग, अशा ठिकाणी जायचं जिथे कोणी आपल्याला ओळखत नाही, अशा हॉटेलमध्ये कॉफी प्यायला जायचं तिथे कोणी आम्हाला बघितलं नाही पाहिजे, अशा गार्डनमध्ये जायचं तिथे कोणी मला भेटेल नाही. प्लॅनिंग की मेरे पास गाड़ी नहीं है तो तेरी गाड़ी देने गया, मैं अपने दोस्ती जमा दूंगा, एक्सेट्रा. राईट और रॉंग? तुम्ही कुठल्या कॉलेजमध्ये गेलात का, एखाद्या मुलीला डेटला न्यायचा आहे, तुम्ही कोणाला विचारलं का, एक्सपर्टाईज ओपिनियन घेता का तुम्ही? प्लीज मला सांगा ना कसं करतात, काय असते काय. फ्रँकली सांगा, all are related with your career selection. Please, I am not on the off the track. Try to understand. Don't take it granted. मी जे सांगतो आहे ते विथ द पॉईंट सांगतो आहे, मी याचा रिव्ह्यू देणार तुम्हाला. सांगण्यात तात्पर्य एवढं की प्रत्येकामध्ये टॅलेंट आहे, परंतु ते ज्या जागेवर उपयोगी करायचं आहे ते करत नाही. आता राईट? तुम्ही पैसे कमवता का? बाकी म्हणजे मग आपण जर पैसे कमवत नाही, मग बॉयफ्रेंडला किंवा गर्लफ्रेंडला गिफ्ट करून देता तुम्ही? मिस व्हॉट? You have planning, you have thinking. Yes or no? You have planning, you have thinking. तुमच्यात ती पोटेन्शियल आहे. मग तुमच्यात प्लॅनिंग, थिंकिंग, एक्झिक्युशनचं जर पोटेन्शियल आहे, तर वाय यू आर नॉट प्लॅनिंग, थिंकिंग फॉर युअर एज्युकेशन करिअर? वाय यू आर नॉट अवेअर? यू आर बीन अवेअर की नागपूरमध्ये कुठलं असं गार्डन आहे जिथे जास्त चल पण नाही राहत? यू आर अवेअर. असं कुठलं हॉटेल आहे जिथे कोणी येत नाही? असं आईस्क्रीम पार्लर कुठलं आहे जिथे कोणी येत नाही? मग मला एवढं अवेअरनेस आहे, मी एखादा मूवी बघायला जाईल, मग बाल्कनीमध्ये जाणार, शेवटची सीट पकडणार, तिथे सोबत राहणार. मग हे जर तुम्ही अवेअरनेस तुम्हाला राहू शकतं, तर मग करिअर संदर्भात अवेअरनेस का बरं? माझा प्रश्न हा आहे. आय एम टॉकिंग इन रिलेटेड विथ दी करिअर. C स्टँड फॉर क्रिएटिव्हिटी, A स्टँड फॉर अवेअरनेस. So we don't have awareness about our career. Why? आपल्याला माहिती आहे मेट्रो सुरू झाली साधारणतः वर्ष दीड वर्ष झालं नागपूरमध्ये, पण तुम्हाला माहिती आहे की कुठला मेट्रो स्टेशन कुठेपर्यंत आहे, किती तिकीट आहे, काय, मग मेट्रोमध्ये काय करायचं काय नाही करायचं. आम्हाला कन्व्हिनियन्स काय होईल? हा एक काम कर, त्या हिंदा टी पॉईंटला येऊन जा, मी इकडला येतो, मग आपण बर्डीला जाऊ. तर होतं काय की ज्यावेळेस तहान लागते आपण स्वतः विहीर शोधतो किंवा आपण पाणी शोधतो, म्हणण्याचं तात्पर्य एवढं आहे. मग आपल्याला आपल्या भविष्याबद्दल का बरं चिंता नाही? मित्रांनो, असे बरेचसे उदाहरण आहेत जगाच्या पाठीवर ज्यांचं बॅकग्राऊंड शून्य होतं पण त्यांनी इतिहास रचला. एकमेव असं उदाहरण नेहमी सांगत असतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, ज्या विद्यार्थ्याला क्लासरूममध्ये सुद्धा येण्याची परवानगी नव्हती, त्यांनी इतिहास रचला. ओलंपिया विद्यापीठात द बेस्ट स्टुडंट ऑफ द सेम द सिलेक्ट ऑप्शन. अगदी मी मॅडमला बोलतो की अगदी प्राईज लोकेशनला आहे, ग्रामीण म्हणजे भागातली. मला म्हणजे त्यांचं अभिनंदन असं मला असं वाटतं की दे हॅव सिलेक्टेड द प्लेस वेअर द नीड ऑफ एज्युकेशन इज देअर.
किंवा इंदा तालुका वगैरे, म्हणजे आय एम ऑल्सो पास आउट फ्रॉम द वायसीसी इटसेल्फ. की आम्ही सायकलनी आहे म्हणतो, मी कच्चा होता तो सायकलनी आहे तो, कोण डबल सीट, कोण अर्धा रस्ता तू चालव, अर्धा रस्ता मी चालवतो, कधी सायकल पंचर, मग ठेव तिथे. मी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांकरता क्वालिटी एज्युकेशन देण्याकरता आपण तिथे जायचं. त्यांचं विजन किती सुंदर आता कोण एज्युकेशन मिस्टर भोगावाल्यांचं खरंच मी अभिनंदन करेन की दे हॅव सिलेक्टेड अ प्लेस वेअर दे अप्रोच टू यू. की इथला स्थानिक जे आहे, जे मला माहिती आहे त्यामध्ये काही इस्टॅब्लिश लोक आहे, ज्यांचं संस्था आहे, आय नो, बट आपणही काहीतरी सोसायटीचा भाग लागतो, सोसायटीला काहीतरी देणं लागतं. म्हणून हिंदा किंवा या क्षेत्रामध्ये कानोली बारा हा जो परिसर आहे वगैरे, तिथल्या स्थानिक विद्यार्थ्यांना चांगलं एज्युकेशन मिळावं. अदरवाईज यू नीड टू गो टू सिटी, आहे ना. मुलींना सुद्धा तिथे दूर जावं लागलं असतं. तर तुम्हाला जर तुमची इच्छा असेल की एखादं चांगलं करिअर मला माझ्या घराच्या शेजारी जर एखादं कॉलेज असेल, आईवडिलांना सुद्धा भीती नाही, माझी मुलगी सुरक्षित आहे. तर अलीकडे बऱ्याचशा अशा गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात की काहीतरी मुलींसोबत छेड झाली आहे किंवा अत्याचार होतो आहे, एक्सेट्रा. मग आईवडिलांना सुद्धा एक चांगलं वाटेल की नाही नाही, माझी मुलगी आता कॉलेज नाही का, ठीक आहे, जवळ आहे, काही अडचण नाही. 10 मिनिटामध्ये मुलगी कॉलेजला जाते आणि कॉलेज संपली परत. क्लिअर. बट आज जर बघितलं आपण तर 10-20 किलोमीटर बाहेर कॉलेजला जा, एवढ्या दूर जाणं, आईवडील तिथे बाहेरचं सेफ्टी सिक्युरिटी फॅक्टर फार मोठे आहे नागपूर शहरामध्ये किंवा मेट्रो सिटीमध्ये. ओके, सो यू हॅव टू थिंक ऑफ दॅट की मला अवेअर आहे का, मी अवेअर आहो का की कुठल्या एज्युकेशन कोर्सेस माझ्या होमटाऊनमध्ये आहे, की कुठल्या एज्युकेशन कोर्सेस केल्यानंतर मला लागलीच नोकरी मिळेल. मी नोकरी जर नाही मिळाली, फॉर एक्झाम्पल जर नोकरी नाही मिळाली तर मी स्वयंरोजगार सुद्धा करू शकेल का. ओके, सी स्टँड फॉर क्रिटिकल थिंकिंग, ए स्टँड फॉर अवेअरनेस, देन CAR स्टँड फॉर रेक्टिफाय युअर लॅक्युना. हॅलो, सेकंड लास्ट बेंच, हॅलो, काय का दीदी, तू कुठे राहते? हा, जवळ आहे का इथे? जवळ आहे का की दूर आहे? खूप दूर आहे. कशाने आली? बसने आली का? थोडी शांत राहा. तुला बोर होत आहे का? बोर होत आहे? बरं, तुला काही प्रश्न असेल तर मुद्दाम कर, मी तुला नंतर बोलेन. ठीक आहे? क्लिअर? ओके. देन आर स्टँड फॉर रेक्टिफाय लॅक्युना. लॅक्युना म्हणजे काय की काहीतरी प्रत्येकामध्ये विकनेस असतात. बरोबर. मी जर तुला म्हटलं की तिथे बोलते, तिथे येऊन बोल. कसं आहे की बॅक बेंचर असोसिएशन प्रत्येक क्लासमध्ये असतात. मस्त गप्पा मारणं, काहीतरी करणं. पण त्यांना जर पुढे आलं आणि बोलत बोलत नाही. आय नॉट पॉइंटिंग यू, ओके, डोंट टेक इट द. मग लॅक्युना म्हणजे काय की माझ्यामध्ये काय क्षमता नाही, यू कॅन्ट स्पीक इन इंग्लिश. मला इंटरव्ह्यूमध्ये पहिला प्रश्न असतो की इंटरव्ह्यू व्यवसाय होतं काय की आपल्या जे स्कूलिंग झालेलं असतं, स्कूलिंगमध्ये फक्त इंग्लिशमध्ये ग्रामर शिकवल्या जातं. ही इंडियन पॅडागॉगी आहे, टीचिंग पॅडागॉगी. ग्रामरवर जास्त भर, मॅथमॅटिक्समध्ये फॉर्म्युलावर जास्त भर. तर यूज कसं करायचं मास्टरही सांगत नाही. आणि ते काय होतं की लहान मुलीमध्ये एक भीती निर्माण होते. आणि म्हणून मॅथमॅटिक्स आणि इंग्लिश या 2 सब्जेक्टचा रिझल्ट 10वी आणि 12वीमध्ये टक्केवारीमध्ये कमी लागतो. बरोबर आहे. मग लॅक्युना काय बोलता नाही तरी आमच्या 10वीपर्यंत आमच्या सरांनी सांगितलं की ग्रामरवर भर द्या. मग ग्रामरवर भर द्यायचं म्हणजे कसं की माझ्या सरांनी सांगितलं की देर आर 21 हेल्पिंग वर्ड्स याबद्दल आहे. एक्झाममध्ये आलं ते लिहायचं. मग कुठले 21 कार्यकारी क्रियापद, हेल्पिंग वर्ब, अमेझॉन